श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभु महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, श्री आत्मतीर्थ महाराज, श्री दत्ता अत्रि अनुसूये सुता, 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 अत्रि अनुसूये सुता, तव चरणी तु कवी माथा, 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 श्री दत्ता अत्रि अनुसूये सुता, 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 अत्रि अनुसूये सुता, तव चरणी तु कवी माथा, अत्रि अनुसूये सुता, तव चरणी तु कवी माथा, श्री दत्ता अत्रि अनुसूये सुता, श्री दत्ता अत्रि अनुसूये सुता, श्री दत्ता अत्रि अनुसूये सुता, श्री दत्ता मोठ्या आवाजात अत्रि म्हणा सगळे. अनुसूये सुता, अत्रि अनुसूये सुता, तव चरणी तु कवी माथा, 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 श्री दत्ता अत्रि अनुसूये सुता, 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 दंडवत हो. आचार्य भास्कर भट्ट बोरीकर विरचित श्रीमद उद्धव गीता निरूपण करत असताना आपण श्री दत्तात्रेय महाराजांनी जे 24 गुरु मानले त्या 24 गुरु आख्यान श्रवण करत असताना कालच्या सत्रामध्ये 5 गुरु आपण पाहिले. सहावा गुरु चंद्र कळांना चढउतार असला तरी चंद्र स्वतः कसा म्हटले नित्य आहे. तो जसाला तसा राहतो.
शरीर जन्म मरण जीवू नित्य जाण चंद्र या खुणामिया गुरु केला. काय म्हटलं, या शरीराला जन्म आणि मरण आहे. जन्मत कोण? शरीर. आणि मरत कोण? म्हटले शरीरच. परंतु शरीराच्या मध्ये वास करणारा जो जीवात्मा आहे, जो जीव आहे, तो कसा आहे? म्हटले नित्य आहे की नाही? परंतु त्या शरीरामध्ये वास करणारा जीव, त्याचा जीवन काल, त्या जीवन काळामध्ये त्याच्या जीवनामध्ये जे काही चढउतार होत राहतात, त्या चढउतारानुसार त्याला बाल्यावस्था प्राप्त होती, नंतर तरुणावस्था प्राप्त होते आणि शेवटी म्हातारपण. आणि म्हातारपण प्राप्त झाल्यानंतर तो मरणावस्थेला प्राप्त होतो, अर्थात तो मरतो. जसं चंद्राच्या कळा ह्या कमी जास्त होत राहतात, तशा पद्धतीने या शरीराचं सुद्धा कमी जास्त होऊन तो मरण पावतो. परंतु त्याच्यामध्ये असणारा जीवात्मा हा कसा आहे? म्हटले नित्य आहे. जसा चंद्र त्याच्या कळा कमी जास्त होऊन सुद्धा जशाला तसा राहतो, त्याच्यामध्ये कुठला बदल होत नाही, तो कुठं कमी होत नाही ना कुठं जास्त होत नाही. हा नित्य असणारा त्याच्यामधला गुण आम्ही जवळून पाहिला, अनुभवला, आणि म्हणून आम्ही चंद्राला गुरु केला म्हटले. आणि सातवा गुरु आता सूर्य. सर्व प्रकाशक तद्वत ईश्वर ज्ञानावांचून जीवाला मोक्ष नाही. सूर्यो जेने असे मिया गुरु केला असे प्रकाशक जे असे दुजे नाही. यदुराजाला निरोपण करत असताना अवधूत देव सूर्याला गुरु मानतात. काय म्हटले? आम्ही सूर्याला गुरु कसा केला हे राजन ते ऐकून घे. त्या सूर्यासारखा म्हटले दुसरा प्रकाशक कुणीच असू शकत नाही. तद्वत म्हणले ईश्वर ज्ञानाशिवाय या जीवाला अज्ञानापासून मुक्त करून ज्ञान देऊन त्याला मोक्ष दिल्या जातं. म्हणजेच या संसार बंधनातून जीवाला मुक्त करून त्याला ईश्वर प्राप्तीला नेल्या जातं. तेज असे तारांगणी परी अंधकाराची गवसणी फेडावया दिनमनी वांचोनी आणि पुनाही. या आकाशामध्ये कोट्यावधी तेजस्वी तारे असतात की त्याची गणती करता येत नाही. आमच्या पांचाळेश्वरची एक लीळा आहे भोजनतेची. भोजनता स्थान हे गंगेच्या काठावर खाली जे 3 स्थान आहे ना, शेवटचं भोजनता स्थान आहे. त्या ठिकाणी सायंकाळचा वेळ आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज विहरण करत तिथपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी थांबलेले आहेत. तुमच्या महादाईसा स्वामींच्या समवेत. आणि म्हणून महादाईसाची ख्याती चर्चक म्हणून आहे, जिज्ञासक म्हणून आहे. आणि म्हणून देवाला त्या खूप आवडायच्या. का तर त्या चर्चा करायच्या, बोलत्या असायच्या, बोलकं करायचे, देवालाही बोलायला लावायच्या.
आणि म्हणून टिपूर चांदणं पडलेलं आहे आकाशामध्ये. आणि मग त्या आकाशामध्ये पाहिल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की एक तारा तेजपुंज, सगळ्यात त्याचा आकार मोठा, त्याचा प्रकाशही सगळ्यात मोठा. ते तेज पाहून त्या देवाला म्हणतात, जीजी हा तारा सगळ्यात मोठा दिसतो आकाराने, त्याचं तेजही खूप सगळ्यापेक्षा जास्त आहे, तो तेजपुंज दिसतो. ते काय आहे? यावर आमचे सर्वज्ञ त्यांना उत्तर देताना काय म्हणतात की भाई तो शुक्राचा तारा आहे. मग शुक्र कोण? तो गर्गाचार्याचा मुलगा. गर्गाचार्य ज्यांच्यापासून हे ज्योतिष सुरू झालं. भविष्य, आजकाल भविष्याचं जास्त चाललेलं आहे. भविष्य पाहणाऱ्याचे दिवस चांगले आलेत आता. त्यांची सध्या दिवाळी आहे. का तर आमच्याकडे भौतिक सुविधा खूप वाढलेल्या आहेत आणि ते भौतिक सुविधा आमच्या घरामध्ये येऊन पोहोचल्यात सगळीकडे. आणि मग त्या भौतिक सुविधा आल्यामुळं त्या सगळ्यांना हव्याव्यासा वाटल्यात, त्यांचं सुख वाटायला लागलं. परंतु ते सुख घेत असताना आमच्या जवळ येणारा पैसा मात्र त्या भौतिक सुविधा पुरवत असताना तो कमी पडायला लागला. एका घरामध्ये 4-5 सदस्य असले तर तेवढेच मोबाईल असतात. तेवढ्याच मोबाईलला 300 रुपयाचं चार्ज हे टाकायचं, त्याला महिन्याला म्हटलं तर 5 त्रिक 1500 रुपये. त्या 5 जणातून 2-3 जण कमावणारे असतात, 1-2 जण असेच असतात. मग येणारा पैसा कमी आणि खर्च जास्त, म्हणून पैसा कमी पडायला लागला. मग काही पैसा कमी पडायला लागला, अर्थात आमच्या गरजा भागायला अडचणी येऊ लागल्या. मग गरजा भागत नाही म्हणून विवंचना वाढली. आपण विचार करत नाही की कमावणारे कमी आहेत आपल्या घरामध्ये, मात्र माणसं जास्त आहेत आणि खर्चही जास्त तेवढाच आहे. म्हणून येणारा पैसा कमी आल्यामुळं खर्च त्यापेक्षा दुप्पट असल्यामुळं कसा पुरवठा आपल्याला, हा विचार न करता आम्ही त्याच्या वेगळा विचार करतो की पैसा तर खूप येतो पण टिकत का नाही. प्रत्येकाच्या घरची समस्या आहे. कुणाकडेही गेलं तू म्हणते बाबा लई पैसे कमवतो आम्ही पण टिकतच नाही पैसा, पैसाच टिकत नाही. नाही, पैशाला जाण्यासाठी तेवढे रस्ते तुम्ही तयार करून ठेवलेले असतील तर तो पैसा त्या रस्त्याने निघून जाणार आहे, थांबणार आहे का तुमच्याकडं? आणि मग पैसा का थांबत नाही? पैसा थांबवण्यासाठी मग मार्ग शोधायला सुरुवात होते. हा बाबा तो बाबा त्यांच्याकडे जाऊन हे बाबाने ते सांगितलं, त्या बाबाने ते सांगितलं की मग ज्योतिष्य, मग भविष्यवाल्याकडे जाणार. मग बाबा हे असं अशी समस्या आमची, तशी समस्या. मग त्या बाबाच्या प्रमाणे मग आम्ही त्या गोष्टीला बळी पडतो, त्या विधी करायला नाही त्या विधी करायला लागलो. आमचा महानुभाव पंथ हा ज्ञानियांचा पंथ म्हटला जातो. इथं ज्ञानाशिवाय दुसरा कशालाही थारा नाही उठले. सगळं गोष्टी म्हणजे ज्ञानपूर्वक पाहिल्या जातात, आहे का नाही? आम्ही कुठे विकल्पाला थारा देत नाही. परंतु आता विकल्पजनित क्रिया खूप केल्या जातात, करवल्या जातात, करवून घेतल्या जातात. आता हा आमचा पंथ कुठल्या दिशेने चालला हे मात्र खूप कठीण झालेलं आहे. आणि म्हणून हे गर्गाचार्यापासून भविष्यशास्त्र
ज्योतिषशास्त्र सुरू झालं ते गर्गाचार्य. आता ते वयाने वयस्कर झालेले होते, म्हातारपण आलेलं होतं, मुलगा आता उपवर झालेला होता. मुलाला बरीचशी ज्योतिषशास्त्र शिकवलेलं होतं आणि म्हणून वडिलाला वाटलं, गर्गाचार्यांना वाटलं त्याची आपण आता परीक्षा घ्यावी की तू किती निपुण झाला याच्यामध्ये. आणि मग शुक्राचार्याला बोलवण्यात येतं आणि पिता वडील त्याला सांगतात की बाबा रे, मी पुढच्या जन्मी काय असेल जरा माझं भविष्य सांग. मग वडिलाची आज्ञा पित्याची आज्ञा म्हणून त्यांनी ते पाहायला सुरुवात केलेली आहे. शुक्राचार्य 1 2 3 4 5 6 7 7व्या जन्मापर्यंत त्यांचं भविष्य त्यांनी पाहिलं. आणि मग 7व्या जन्मामध्ये ते त्यांचे पिता असणारे गर्गाचार्य एका खूप मोठे व्याधीग्रस्त त्यांना दिसले. तिथं कुष्ठरोग झालेला दिसला. हातापायाची बोट सगळी गळून पडलेली आहेत, रक्त वाहतंय, माशा घोंगावतायत, दुर्गंधी सुटलेली आहे. खूप वाईट अवस्था त्यांना त्या ठिकाणी दिसली आणि ती अवस्था पाहून ते मूर्छित होऊन पडले, बेशुद्ध होऊन पडले. मग त्याला सावध करून उठवलं. अरे बाबा काय झालं म्हटले, एकाएकी तू असा बेशुद्ध कसा झाला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, पिताश्री माफ करा, मला तुम्ही एका जन्माचं सांगितलं होतं, मी 7 जन्मापर्यंत गेलो. 7व्या जन्मी मात्र तुम्ही खूप मोठ्या व्याधीग्रस्त होणार आहात, खूप महारोग तुम्हाला पछाडणार आहे. आणि ती महारोग झाल्यानंतरची तुमची जी अवस्था आहे ती अवस्था पाहून मी मूर्छित झालो, बेशुद्ध झालो म्हटले. आणि मग गर्गाचार्याने तिथं ते खुश झाले, प्रसन्न झाले मुलावर की माझ्यापेक्षा कितीतरी हा हुशार याच्यामध्ये निघाला, निपुण निघाला. आणि मग त्याला त्यांनी आशीर्वाद दिला की तू या आकाशगंगेमध्ये जे काही तारे आहेत त्यांच्यामध्ये शुक्राचा तारा होऊन अमर राहशील, अजरामर राहशील आणि सगळ्यात तेजपुंज राहशील, की तुला सहजपणे कुणी म्हणेन हा शुक्राचा तारा आहे. त्या आकाशामध्ये कोट्यावधी असे तेजस्वी तारे आहेत म्हणे, की ते तेजस्वी तारे या सृष्टीवर जो पडलेला अंधकार आहे तो अंधकार रोजच्या रोज दूर करतात. ते प्रकाशमान करतात धरतीला, पृथ्वीला. त्या अंधकाराची जशी गवसणी या पृथ्वीवर घातलेली असती आणि ती गवसणी ते रोजच्या रोज दूर करतात, ते प्रकाशमान करतात पृथ्वीला, नाही का. आणि म्हणून त्याही पेक्षा तेजपुंज असणारा सूर्य सूर्यापेक्षा हे तारे यांची जी प्रकाश क्षमता आहे ती कमी आहे. आणि म्हणून सूर्य यांच्यापेक्षाही प्रकाशमान आहे. तो या पृथ्वीचा काना कोपरानं कोपरा प्रकाशित करून सोडतो. आणि म्हणून या पृथ्वीवरचा कानाकोपऱ्यातला अंधकार दूर करण्यासाठी सूर्यच लागतो, तारे ते करू शकत नाहीत. आणि म्हणून सूर्यासारखा इतर दुसरा कोणी असू शकत नाही. दीप घरोघरी असती कोडी संख्या वेरी, परी समग्र अंधारी राहतो नये. जगामध्ये प्रत्येकाच्या घरी कोट्यावधी दिवे जर लावले आणि ते कोट्यावधी दिवे जळत असतील, त्यांचा तो मिणमिणता प्रकाश चालू असून त्यांच्या त्या प्रकाशाने
या जगातील सर्वांना वावरता येऊ शकत नाही, नाही का? कोट्यावधी जरी दिवे लावले तर त्या कोट्यावधी दिव्याच्या प्रकाशामध्ये ही संपूर्ण जी जग दुनिया वावरू शकणार नाही. त्यासाठी काय लागणार? सूर्यच लागणार. सूर्याशिवाय सगळ्यांना तो प्रकाश पुरणार नाही, नाही का? सूर्यच ते सगळ्यांना पुरवू शकतो. तैशी नाना देवता साधने अंतर्बाह्य भजने परिमोक्षी तू ईश्वर ज्ञाने वांचुने नाही. त्याचा सिद्धांत असा आहे म्हटले की देवतांच्या नाना प्रकारच्या अंतर्बाह्य पुण्यक्रिया आम्ही करून घेतल्या, नाना प्रकारची व्रत वैकल्य धारण केली की तेणेकरून आमचा उद्धार होईल, तेणेकरून आम्हाला ईश्वर प्राप्ती होईल, तेणेकरून आमच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर होऊन आम्ही ज्ञानास प्राप्त होऊन ज्ञान घेऊ शकू. ते शक्य होणार नाही म्हटले. त्यासाठी जो अत्यंतिक मोक्ष आहे तो परमेश्वराच्या ज्ञानाशिवाय आणि परमेश्वराने दिल्याशिवाय तो मोक्ष आम्ही प्राप्त करू शकणार नाही. कितीही देवता भक्ती आम्ही केली, किती कोट्यावधी देवता, त्या देवतेचे व्रतवैकल्य कोट्यावधी आम्ही आचरण केले, धारण केली, तरी सुद्धा आम्ही मोक्ष प्राप्तीला जाऊ शकणार नाही. त्या मोक्ष प्राप्तीसाठी एक ईश्वरच पाहिजे. ईश्वरा वांचून दुसरा कोणीही मोक्ष देऊ शकत नाही. अद्वैत प्रतिती बळे न फिटती भ्रांतीची पटळे चंदनियाचे झावळे देखणे जैसे. निरनिराळ्या देवतांची व्रते ही त्या ठिकाणी मपित ज्ञान असलेलं आहे आणि त्यापासून येणारी प्रतीती, येणारा अनुभव हा अद्वैत असतो. आणि म्हणून त्या देवता व्रतवैकल्याची जी काही आम्ही आमच्या जीवनामध्ये धारण करू, ते व्रतवैकल्याप्रमाणे आम्ही त्या देवतेचं भजन पूजन करू, तेणेकरून त्या देवतेची जी प्रतीती आम्हाला प्राप्त होईल ती ही आम्हाला त्या मोक्षापर्यंत नेण्याची शाश्वती त्यापासून आम्हाला मिळणार नाही. त्याची खात्री आम्हाला पटणार नाही कितीही केलं. ते अन्यथा ज्ञान फिटल्याशिवाय, कारण ते अन्यथा ज्ञान फेडण्यासाठी जसा सूर्यप्रकाशाशिवाय ही पृथ्वी प्रकाशमान होऊ शकत नाही म्हटले, तसा ईश्वर ज्ञानाशिवाय या जीवाच्या मध्ये असणारं अज्ञान हे ईश्वराशिवाय दुसरं कोणीही दूर करू शकत नाही आणि ते स्पष्टही होऊ शकत नाही. त्याप्रमाणे निजांसे अधिष्ठात्री सूर्य देवता नेत्री स्वरूपे निजक्षेत्री असं तुची असे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये, नेत्रामध्ये सूर्य देवता आहे. सूर्य म्हणजे प्रकाश आणि प्रकाशाशिवाय आम्ही पाहू शकत नाही. ते आपल्या अंशाने त्या ठिकाणी अधिष्ठात्री आपल्या नेत्रामध्ये, तिथे काहीतरी प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये असतो आणि म्हणून संपूर्णत्वाने म्हणता येत नाही, परंतु संपूर्णत्वे प्रकाशंता ही तिच्या ब्रह्मांडस्थेमध्येच असते, सामावलेली आहे. तैसा परमेश्वर निजांशे सर्व भूती असे परिसंपूर्णता दिसे स्वस्वरूपी. तसा म्हटले परमेश्वर हा आपल्या निजांशाने सर्व भूतमात्रामध्ये व्यापून आहे. त्यांची तो ते गुणधर्म प्रकाशित करत राहतो.
जी देवता, ज्या जीव देवतांना जी काही टवटवी आहे, जी प्रसन्नता आहे, ती संपूर्णत्व प्रकाश मानता ती तिच्या ब्रह्मांडास्तीमधूनच प्रत्येक जीवामध्ये ती दिसते. म्हणून ती टवटवी आपल्यामध्ये येत असते. इंद्रिय अनेक मन होती आत्म्या अधीन, जैसा का जीवन सूर्य करा. सूर्य काय सूर्य प्रकाशमान होतो ज्या वेळेला त्याच्या प्रकाशाचा पहारा वाढतो. दुपारचा पहारा कसा असतो, एकदम कडक असतो. आणि आता हे नदीचं वाहतं पाणी, थांबलेलं पाणी, त्या प्रकाशाने काय तप्तायमान होतं, तापतं. आणि त्याच्यामधून जे काय वाफ तयार होती, ती वाफ त्या वाफेच्या रूपाने सूर्य ते पाणी शोषण करत राहतो. आणि त्या मेघाद्वारे ते पिलेलं पाणी परत वर्षाव करतं, म्हणजे पाऊस पडतो की नाही. अशा प्रकारे म्हटले सूर्यकिरणाच्या अधीन पाणी असतं. सूर्यकिरणाच्या अधीन हे पाणी आहे. त्याप्रमाणे हे इंद्रिय आणि मन संलग्नाच्या अधीन आहे. आपले पंचेंद्रिय आणि मन, सहावं मन, हे कोणाच्या अधीन आहे? संलग्नाच्या. प्रत्येकाच्या सोबत एक संलग्न आहे. आणि ते संलग्न सतत आपल्याला इकडं तिकडं भ्रमित करत असतं. कधी चांगलं ऐकू देत नाही, चांगलं पाहू देत नाही, कधी चांगल्या ठिकाणावर बसू देत नाही, लगेच भ्रमित करतं, लगेच निघायला लावतं, उठायला लावतं. ते संलग्न प्रत्येकाच्या सोबत आहे. आणि म्हणून इंद्रिय आणि मन त्या संलग्नाच्या अधीन होतं. आणि अधीन झाल्यानंतर मात्र आम्ही जीवनामध्ये शांत राहत नाही. हे ज्ञान दृष्टांतामधून आपल्या लक्षात आलेलं आहे. दृढावया प्रतीती ज्ञाना दृष्टांती, बोलावया उपपती सूर्यो गुरु. आणि म्हणून परमेश्वर ज्ञानाविषयी जी यथार्थ प्रतीती आहे, ती दृढ होण्यासाठी म्हटले नाना प्रकारच्या दृष्टांतांनी, उपपत्तींनी सूर्य गुरुचे वर्णन केलेले आहे. म्हणून आम्ही सूर्याला गुरु मानलो. अवधूत देव राजाला निरोपण करत असताना सूर्याला का गुरु मानलं आम्ही, तर सूर्याशिवाय या पृथ्वीला प्रकाशमान करणारा दुसरा कुणी असू शकत नाही. जसं की या अज्ञानरूपी जीवाला दान देण्यासाठी ईश्वरालाच अवतरित व्हावं लागतं, साकार व्हावं लागतं. आणि साकार झाल्यानंतर त्या जीवामधला अज्ञान दूर करून त्याला ज्ञान देऊन मोक्षास योग्य करावं लागतं. त्याशिवाय दुसरा कुणी असू शकत नाही. म्हणून सूर्यापासून आम्ही सूर्यामध्ये हा गुण पाहिला आणि सूर्य गुरु केला. आठवा गुरु कपोत पक्षी. कपोता गुरु अतिस्नेहामुळे म्हणले कुटुंबासहित नाश. कशामुळं? अतिस्नेह. परिहसे नरनाथा, तुझ सांगेन पक्षेकाची कथा, जिया निवर्ते संसार व्यथा गृहस्थाश्रमीची. म्हटले हे यदुराजा, त्याला लक्ष देऊ नाही. तुझं मन जे विचलित झालेलं आहे ते जरा एकाग्र कर. आणि मी जे निरूपण करतो, जे सांगतोय ते मन लावून ऐक. तुला एका पक्षाची कथा मी सांगणार आहे. कशाची? पक्षाची. पक्षी कसा आहे? आबोल आहे, निर्बुद्ध आहे, त्याला कुठलं ज्ञान नाही. तरीही त्याची कथा तुला सांगतो. ती कथा ती काहीतरी तुला शिकवणारी आहे. ती जरा मन लावून ऐक.
आणि ती जर तू समजावून घेतलीस म्हटले तर संसाराच्या आसक्ती रूप ज्या व्यथा आहेत त्या नक्कीच तुझ्या पासून दूर होतील. जाणता अतिशेषी स्नेहोन करावा कवनेशी करिता दुःखानळू किवसी कपोतयाची परी. ती कथा कशी आहे ती तुला मी सांगतो म्हटले. ज्याला त्याचं यथार्थ ज्ञान आहे, खऱ्या अर्थाने जो काहीतरी समजू शकतो, समजण्यासाठी की पहिलं ज्ञान असणं गरजेचं असतं. पहिलं जर आपल्याकडे ज्ञानाचा ठेवा असेल तर समोरून आलेलं ज्ञान पटकन आपण घेऊ शकतो, पटकन आपण ते समजू शकतो, पटकन आपण आपल्या अंतःकरणामध्ये ते उतरवू शकतो. जर ज्ञान नसेल तर ते अवघड जातं. आणि म्हणून यथार्थ ज्ञान आहे ज्याला, त्याने कोणाशी अत्यंत स्नेह करू नये. आणि जर केलेस तर त्याला दुःखरूप अग्नी व्यापून घेतो. त्या दुःखाग्नी रूप अग्नीमध्ये तो जळून भस्म होऊ शकतो. जसा कपोतासारखा म्हटले. कपोत म्हणजे कपोत माहिती आहे तुम्हाला? कबूतर, कबुतराला कबूतर म्हटलेलं. कपोत तो कपोता सहितू कांता अरणी होता बहुत दिस. आणि मग त्याचे कसं झालं म्हटले, पुष्कळ दिवसापासून एक कपोत कबूतर आपल्या मादी सह एका झाडावर वास्तव्याला होतं. कबूतर आणि कबुतरीण हे दोघं पती पत्नी एका झाडावर बऱ्याच वर्षापासून त्यांचं वास्तव्य होतं. ते या दोघांची युगुळ जैसे अविद्येची वज्र सांखळ ना तरी महामोहे डंबाळ धरिले. ते जोडपे कसे होते तर ते त्यांच्यामध्ये एकामेकाविषयी एवढी ममता होती, एवढं प्रेम होतं म्हटले की ते अतूट होत, ते कधीही न तुटणार. जसं एक वज्र साखळीच म्हणा. वज्र म्हणजे कशानेही ते नाश पावत नाही, कशाने नाश होत नाही त्याला वज्र म्हटले. त्या वज्र साखळी सारखं त्यांचं अतूट प्रेम होतं दोघांचं, पती पत्नीचं. त्या दोघांची ममता अभेद्य होते म्हटले. किंवा अन्यथा ज्ञानाने त्या दोघांच्या रूपाने जो विस्तार केला त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही कपोताची जोडी. कशाचं? अज्ञानाचं. अज्ञान समजतं तुम्हाला? अज्ञान म्हणजे खोट. अज्ञान म्हणजे खोट. खोट पण रेटून सांगितलं तर ते खरं होऊन जातं. ठीक आहे नाही? आपल्यात म्हणे खोट एकदा रेटून सांगितलं की ते सत्यामध्ये उतरतं आणि सत्य वाटू लागतं, खरं वाटू लागतं. अशी मंडळी आता खूप आहेत की ते खोटं असून सुद्धा रेटून सांगतात. ती एक गोष्ट 10 वेळा तुमच्या कानामध्ये भरवतात आणि मग 10व्या वेळेला मात्र ते लगेच आपल्याला खरं वाटू लागतं. नाही, खरं हे म्हणतात ते बरोबर आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही कपोताची जोडी म्हटले. पती पत्नी कबूतर. ते अहंकाराचे अंधण की ममतेचे मेहुण की अभिलाखाचे ताराण मूर्त झाले. त्या दोघांना एकामेकाविषयी असलेले प्रेम किंवा त्यांच्यामध्ये असणारा तो अहंकार दोघांनाही खूप मोठा आनंद देऊन जायचा. कसा की आमच्यासारखं प्रेम, एकामेकावरचं अतूट असणारं प्रेम जगात कुठंही नसल. हाही त्यांना अहंकार त्यामध्ये आलेला होता. आणि तो अहंकार म्हणजे त्यांच्यामधलं खूप मोठं त्यांना एक
आनंद मिळालेला एक ते गुणच होता म्हटले. त्यांच्यामधली जी ममता एवढी होती की म्हणजे त्या रामस्याच्या नात्यातील जणू तो मोठा पाहुणचार होता. त्यांचं दोघांचं आनंदाने जीवन त्या वृक्षावर चाललेलं होतं. अगदी रोज आनंदाने त्या झाडावरून भरकन उडून जायचे, दिवसभर इतरत्र फिरायचे, आपलं अन्नकण कुठून गोळा करायचे आणि आपल्या झाडावर जी पिलं त्यांची लेकरं असतील त्या लेकरांना ते आणून घालायचे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये खूप मोठं बळ सामर्थ्य त्यांच्यामध्ये आल्यासारखं त्यांना वाटलं की आता आम्ही अमर झालो, आता आम्हाला कशाची भीती राहिली नाही. हे अन्यथा त्यांच्यामध्ये घुसलेलं होतं. हे खोटं ज्ञान त्यांच्यामध्ये अगदी घट्ट बसलेलं होतं. आणि म्हणून ते आता निर्भीड झालेले होते की तृष्णेचे साजणे, लोभाचे नांदणे, की अविवेका विसवणे जोडले ते दोघे अशा आकांक्षेचे मित्र होते म्हटले की लोभाच्या आणि मोहाच्या नांदण्याचे जणू ते मोठे स्थळ ठिकाणच होतं त्यांचं एक. विवेक म्हणजे विचार. त्यांच्यामधला म्हणजे जो विचार चालायचा रोजचा रोज की आम्ही कसे आहेत आता अमर आहोत, आम्हाला कशाची भीती नाही, आता आमच्यासारखं या जगामध्ये कुणी नाही, आम्ही एकामेकाचे साथी आहे आणि म्हणून आमची जोडी कधीही न तुटणारी आहे. असं अज्ञानाचं मोठं राहतं ठिकाण त्यांचं झाल्यासारखं झालं होतं. तारुण्याच्या टकमका भावाच्या चळोबळीया सर्वांगे एकमेका बांधती झाली. आधीच तारुण्य दोघांचं तरुणावस्था होती आणि त्या तारुण्यामध्ये दोघांमधला जो राजस भाव आहे त्या राजस भावामध्ये ते एकामेकामध्ये एवढे दंग होऊन गेलेले होते, एवढे मदमस्त झालेले होते की त्याला जोड नव्हता. स्नेहाचे बिरडे तेया पडले असे गाडे, म्हणून एकमेका पुढे पाऊल न घालिती. एकामेकाचं स्नेहाचं बंधन एवढं घट्ट झालेलं होतं की एकमेकाचा शब्द ते ओलांडत नव्हते. एकामेकाच्या विचाराशिवाय ते कुठलंच पाऊल उचलायचे नाही. एवढं दोघांमधलं प्रेम त्यांचं होतं की सल्लामसलत झाल्याशिवाय, विचार केल्याशिवाय ते काहीच करत नव्हते. कोण होते? कबूतर. ही आमच्यामधली ही चाललेली परिस्थिती, ही सद्यस्थिती, वस्तुस्थिती देव यदुराजाला निरूपण करताय, सांगतायत की कबूतर आणि ते कबुतराची जोडी या संसारामध्ये एवढी प्रसिद्ध झाली होती, एवढी प्रसिद्ध झाली होती म्हणे की त्यांच्यामधलं स्नेह, प्रेम, एकामेकाविषयीचा विश्वास, कुणाचाही शब्द न ओलांडता काहीच करायचं नाही, कुठलं पाऊल उचलायचं नाही. विचारपूर्वक दोघांनीही विचार करायचा आणि पुढचं पाऊल उचलायचं. त्या दोघांचे दोन शरीर होते परंतु जीव मात्र एक होता. शरीराने दोन होते मात्र जीवाने एक होते. ते जे जे चाड करी ते तो पूर्वी भलत्या परी, श्रेयाधीनू नये संसारी कवणू नभे. ही कपोत मारी जी जी इच्छा व्यक्त करायची कबुतराकडे म्हणजे पतीकडे, ती इच्छा तो अगदी सहजपणे तिची पूर्ण करायचा. आणि म्हणून एकामागून एक दिवस असे आनंदामध्ये
एकामेकाचं अधीनत्व स्वीकारून चाललेलं आहे त्यांचं. नव्या तारुण्याच्या ओला ते उरके आली फळा म्हणून पाहिल्याची वेळा बहुतुविनी झाली. नवतारुण्याच्या त्या उत्कर्षामुळे त्यांच्या नवतारुण्यामध्येच जो उत्कर्ष झाला त्यांच्या जीवनाला जी भरभराटी आली त्या ओलाव्यामुळे त्या उत्कर्षामुळे त्यांना पहिल्याच खेपेत पुष्कळशी पिलं जन्माला आली, जन्माला घातली त्यांनी. आणि मग संसारामध्ये पुत्रसंतान प्राप्त झालंय की माणसाचा आनंद द्विगुणित होतो, नाही का? आनंद डबल होतो की नाही? सगळीकडे आनंदी आनंद असतो. आम्ही मात्र आता स्वप्न रंगवायला सुरुवात करतो. आता आम्हाला आमच्या घरामध्ये मूल प्राप्त झालेलं आहे, त्याचं नाव ठेवलं जाणार, त्याचं बारसं होणार, त्याचा बर्थडे होणार, त्याचं असं होणार, मग त्याचं लग्न करणार, मग सून येणार, सून आली म्हणजे नातू येणार, नातू आले म्हणजे त्यांच्या हाताला बोटाला धरणार, आम्ही शाळेत घेऊन जाणार. एक ना अनेक स्वप्न आम्ही लगेच पाहायला सुरुवात करतो. अशा पद्धतीने या दोघा पती पत्नीला अनेक पिल प्राप्त झाली आणि त्या पिलाच्या रूपाने त्यांचा आनंद अगदी गगनाला पोहोचलेला आहे. तया बाळकांच्या मुग्ध विळाशी तिये दोघे झाली पिशी, बापू अज्ञानाची भुली कैशी कवना ओळखवेना. त्या इवल्याशा बालकांच्या त्या पिलांच्या न बोलण्याची जी अवस्था होती ते जोपर्यंत अबोल अवस्थेमध्ये होती ती पिलं, अशा अवस्थेतल्या त्यांच्या ज्या क्रीडा चालायच्या ते दोघं पती पत्नी त्या पिलांमध्ये अगदी वेडेपिशे होऊन जायचे, दंग होऊन जायचे, मस्त होऊन जायचे त्यांच्यामध्ये. आणि म्हणले धन्य आहे त्यांच्या अज्ञानाची जी भूल त्यांना पडलेली आहे. ती कशी आहे ती कोणीच ओळखू शकलं नाही. तया ते प्रतिपाळिता कुडकुडा दाता कपोता हे जगी कुटुंब चित्ता कवना ते न बधी. आणि म्हणून या सर्वांचं पालन पोषण करण्यामध्ये ते दोन्ही कपोत अगदी मनातून कष्ट करायला सुरुवात झालेली त्यांची. आतापर्यंत जे आनंदाने ते सहजपणे धनकण मिळवून आणायचे आणि स्वतःचं पोट अगदी सहज भरायचे, परंतु आता ही बाळं त्यांच्या घरामध्ये आलेली होती आणि म्हणून या बाळांची पोट आणि त्यांची हे करण्यासाठी त्यांना थोडे कष्ट करावे लागत होते. आणि म्हणून ते कष्ट करत असताना त्यांची जरा फरफट वाढलेली आहे. आता रोजचा सीन त्यांचा थोडा अवघड झालेला आहे. रोज बाहेर पडून जेव्हा घरट्यामध्ये यायची, त्या वृक्षावर यायची, तेव्हा मध्ये थकलेली भागलेली असायची, शिनलेली असायची. आणि हे खरंच आहे नाही का? आपण आपला संसार गाडा हाकत असताना जोपर्यंत आम्ही दोघच असतो तोपर्यंत अगदी कुठली चिंता नसती. जेव्हा मात्र मूल घरामध्ये येतं तेव्हा आमची चिंता वाढलेली असते. कशाची? त्याचं बालपण, मोठेपण, तरुणपण, नाही का नाही? त्याचं शिक्षण आलं, लग्न आलं, त्याला सुख शांती, सुखी तो कसा राहील आमच्या नंतर, यासाठी आम्ही हडाच्या रांगोळ्या करतो, रक्ताचं पाणी करतो, दिवस रात्र त्याच्यासाठी कष्ट करत राहतो की माझं मूल सुखी व्हावं, माझ्यासारखं त्याला कष्ट कुठं करावं लागलं नाही पाहिजे, कुणाच्या दारात गेला नाही पाहिजे, कुणाच्या शेतात गेला नाही पाहिजे, ते अगदी सुखी समाधानाने राहिलं पाहिजे. यासाठी अनेक उद्यम आम्ही नको ते उद्यम स्वीकारतो आणि करत राहतो. का? तर
ते मूल सुखी व्हावं. परंतु एक दिवस ज्या मुलासाठी आम्ही दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून जे नाही ते कर्म करून त्याला कमवलं आणि ते कमवलेलं आमच्या डोळ्या देखत ते कुठं कुठं चाललं हे आम्हाला रोजच्या रोज दिसतं. त्यावेळेला मात्र डाव फसलेला असं वाटतं की आमचा डाव फसला नाही. आणि म्हणून 4 जे आश्रम सांगितलेले आहेत ना हिंदू संस्कृतीमध्ये, ऐकले का सकाळी तुम्ही इथं? अहो आम्हीच नाही, हे राजे महाराजे पूर्वी राज्यकारभार चालवायचे. त्यांच्याकडे नाही त्या सुख सुविधा सगळी संपन्नता असायची. त्यांना जाग्यावरून हलायचं काम नसायचं. मांडीवर असणारा हात असा उचलायचं काम नसायचं. उचलायसाठी सुद्धा सेवक असतात. एवढी संपन्नता असताना सुद्धा ते 4थ्या आश्रमामध्ये संन्यास घेतात. ते सगळा थाटबाट सगळं राजथाट सोडतात आणि अरण्यामध्ये जाऊन संन्यस्त होऊन त्या ठिकाणी त्या ईश्वराचं नामचिंतन करतात आणि शेवटाला ते ईश्वर मार्ग सोपा सुखकर करून घेतात. हे आजचं नाही, हे देवाने सांगितलं त्याही अगोदर पासून चालत आलेलं आहे की नाही. परंतु आम्ही विसरून जातो. आम्ही विसरलेलो आहे त्याला. आम्ही त्याच्यामध्ये मस्त होऊन गेलेलो आहे, त्यांच्यात मध्ये गुरफटून गेलेलो आहे. आम्हाला ते सहजगत्या सोडावंसं वाटत नाही. कितीही तिथे चटके बसले, किती ठेसा बसल्या, कितीही तिथं त्रास झाला तरी आम्ही तिथून बाजूला व्हायला तयार नसतो. का हो पाटील बाई दीक्षा घ्या ना. नाही ना, लग्न राहिले कुणाचं? नातवाचं. आणि मुलाचं झालं ना, नातू झाला. नाही नातवाचं लग्न राहिलं म्हणते. अहो तुमचं कर्तव्य तुमच्या मुलापर्यंत, नातवापर्यंत नाहीये. नातवाचं बिलकुल तुमचं कर्तव्य राहिले नाही. नातू आणि त्याचा वडील आई काय असेल ते तुम्ही तुमच्या मुलापर्यंत तुमचं कर्तव्य होतं, ते तुम्ही पार पाडलेलं आहे. आता मात्र तुम्ही तुमच्या जीवनाचं भलं, तुमच्या आत्म्याची ज्याच्यामध्ये उन्नती आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या आत्म्याचे भलं आहे, ते तुम्ही आता केलं पाहिजे. आतापर्यंत तुम्ही संसाराला दिलं, आतापर्यंत तुमच्या मुलाबाळाला दिलं, सगळ्याला तुम्ही पूर्ण आयुष्य दिलेलं आहे. आता राहिलेला फावला वेळ आपला आपण त्या ईश्वरावर अर्पण जर केला तर नक्की आपल्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आम्ही सोडायला तयार नसतो. आम्ही त्यांच्यामध्ये असं जास्तीत जास्त गुंतवून घेतो स्वतःला. जसं हे कपोत पक्षी, हे कपोत, हे दोघं पती पत्नी आता त्या मुलाबाळामध्ये दंग झालेले. त्यांना मोठं करायचं, त्यांना शिकवायचं, त्यांचं सगळं लालन पोषण अगदी आनंदाने गोडव्याने चाललेलं आहे त्यांचं. मात्र हे करत असताना आता थकवा शीन त्यांना येऊ लागलेला आहे. कवणी एकी वेळी ते सांडुनी वनस्थळी चारया निघाली दोघे जणे. आणि एक दिवस असा आलेला आहे, दिवस उजेडला. त्या मुलाबाळांचं सकाळचं जे काही असेल ते सगळं आटोपलं आणि आता अन्न चारा मिळवण्यासाठी हे दोघं पती पत्नी घराच्या बाहेर पडलेले. त्या विस्तीर्ण वनामध्ये ते निघून गेले. दोन्ही दिशेने निघून गेलेले. इथं मात्र घरी पिलं. त्यांचं खेळणं बागडणं त्यांच्यामध्ये चाललेलं आहे. तो पांगी तू जाळा ते चिरी तू वागुरे ते पारधी एकू तेथे येता झाला. आणि हे दोघं पती पत्नी अन्न चारा आणण्यासाठी निघून गेलेले. ते बाळ, ते पिलं मात्र त्यांच्यामध्ये दंग आहेत खेळण्यामध्ये.
त्यांना यात किंचितही असा बाहेरचा कुठलाही उल्हासाही अनुभव नव्हता. ते घरट्याच्या बाहेर पडलेली नव्हती. हे आईवडिलाला मात्र असं वाटायचं की आमची लेकरं अगदी सुखी होऊन जायला पाहिजे. जसं आम्हाला रोज या घरट्यामधून या विस्तीर्ण वनामध्ये चारही दिशेला फिरावं लागतं आणि त्या दिशा फिरत असताना ते अन्नकण गोळा करत असताना आमच्या जीवाचं कुठं बरं वाईट होईल का याच्याकडेही तेवढं कटाक्षाने लक्ष ठेवून ते अन्नकण गोळा करावे लागतात. क्षणाक्षणाला पावली त्यांना त्या ठिकाणी मृत्यू दिसत असतो. कुठं धोका होईल, कुठं आम्ही संपू, कुठल्या क्षणाला आम्ही या जगाचा निरोप घेऊन लेकरा बाळापर्यंत पोहोचणार नाही त्याची शाश्वती त्यांना नाहीये. तरी सुद्धा ते रोजच्या रोज त्या जंगलामध्ये निघून जातात. आजही त्याप्रमाणे निघून गेलेली आहेत. दोन दिशेला निघून गेली. इथं मात्र आज ज्या लेकरा बाळांना आम्ही संध्याकाळी जाऊन भेटणार, बिलगणार, त्यांना कवटाळणार आणि ही अन्नकण त्यांना भरवणार आणि या अन्नकणापासून आमच्या प्रेमाने, आमच्या वात्सल्याने त्यांना जी तुष्टी पुष्टी बल प्राप्त होणार आहे, हे सगळं डोक्यामध्ये विचार भरून हे दोघं पती पत्नी गेलेले आहेत. आज मात्र इथं एक जाळं टाकणारा शिकारी काखेमध्ये जाळे अडकून त्या झाडाच्या दिशेने निघालेला आहे. ज्या झाडावर या कबुतराची ही लेकरं पिलं होती त्याच परिसरामध्ये, त्या झाडाच्या परिसरामध्ये अगदी जवळच त्यांनी त्याचं जाळं पसरवलं. तो पांगितू जाळा ते चिरितू वागुरे ते पारधीकू तेथे ता झाला. तो जाळ पसरवीत त्या झाडापर्यंत पोहोचलेला आहे. ते तर करुआळा करीते पाखी झडपिते कपोती खेळते देखली तेने. त्या ठिकाणी तो झाड पसरत त्या झाडापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला समोर असं चित्र दिसलं की ते कबुतराची छोटी छोटी पिलं ते एकामेकाच्या पंखाने एकामेकावर झडप घालतायत. त्यांच्यामध्ये दंगामस्ती सुरू आहे. ते आनंदाने एकामेकाशी खेळतायत, बागडतायत. चिवचिवाट चाललेला आहे त्यांचा आणि त्या चिवचिवटामुळं या पारध्याचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्याला ते समोर एवढी मोठी पिलं दिसली. आणि मग ते सगळे दिसल्यानंतर मग न वजता पाहुली न पडता चाहुली जाळ पांगुण्या धरली ती एके वेळे. एवढी मोठी पिलं एकाच ठिकाणी. त्याला ते पाहून आनंद झाला, खुश झाला तो शिकारी. अरे रोज आपण एक एक कबूतर, एक एक आणखी कुठलं सावज सापडण्यासाठी प्रतीक्षा करत राहतो आणि बरीच प्रतीक्षानंतर कधी कधी आपल्याला रिकामे हाताने परत जावं लागतं. आज मात्र खूप सोन्याचा दिवस आहे आपल्यासाठी. एकाच ठिकाणी एवढी मोठी सावज आपल्याला सापडली आणि ती कबूतर. तो आनंदित झालेला आहे, खुश झालेला आहे. कोण? शिकारी. त्याचा स्वार्थ त्याला त्या ठिकाणी दिसलेला आहे. त्याला आता त्याचा स्वार्थ पूर्णत्वास जाईल ह्याची खात्री पटली म्हणून तो खुश झाला. तिथं मात्र ते पिलं या गोष्टीपासून अनभिज्ञ नव्हते. त्यांना ते समजलं नाही की आता आमचा वेळ काळ थोडा राहिलेला आहे. आज आमच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे. ते त्यांच्यामध्ये मग्न झालेली होती. ते त्यांच्यामध्ये खुश होते. ते त्यांचं हसणं, बागडणं, खेळणं अगदी आनंदाने चाललेलं आहे. मग्न वजता पावली न बडता चाहुली जाळ पांगुण्या धरली ती एके वेळे. मग
पायाचा जराही आवाज न येता अगदी हळू पावलाने शिकारी त्या पिलांकडे निघालेला आहे, चाललेला आहे. चाहूल न लाग देता, त्या पिलांना कुठलीच चाहूल न लागू देता त्याने आपलं जाळं त्या ठिकाणी टाकलेलं आहे, पसरलेलं आहे. आणि ती पिलं त्या जाळ्यामध्ये अलगद येऊन अडकली. कपोता कपुती चारा घेऊन आली मागुती, तव देखिली अक्रंद ते बाळके तिये. आणि इतक्यामध्ये कपोत आणि कपुती, कबूतर आणि कबुतरी हे दोघंही वनवन फिरून त्या जंगलामध्ये त्यांनी अन्नकण जमा केलेले, चारा जमा केला आणि घराच्या दिशेने निघालेले. एखादी नवीन वासराला जन्म दिलेली गाय जेव्हा शेतामधून घराकडे निघते ना, त्यावेळेला त्या मालकालाही जवळ येऊ देत नाही. ती एवढ्या जोरात तिची चाल असते, धावत पळत सुटते. ती घराच्या जवळ येतात हंबारडा फोडती. त्या वासराचं ममत्व एवढं असतं की ते ममत्व तिला आकर्षित करत करत ते धावत पळत तिला घरी आणतं. तसंच हे कपोत आणि कपोतीन त्या जंगलामधून आता घराकडे निघाले. त्यावेळेला अगदी लगबगीनं मनामध्ये अनेक विचार करत आलेले. आज मात्र आम्ही चांगल्या प्रकारची आमच्या लेकरांसाठी अन्नकण मिळवलेले. आज मात्र आमची मुलं हे खाऊन आनंदित होणार, खुश होणार. त्यांना उद्या दुपारपर्यंत काही नाही भेटलं तरी चालेल. आता हा आनंद त्यांच्या उरामध्ये त्याने बाळगलेला आहे आणि निघालेले आहे. झाडाच्या जवळ येऊन पोहोचले. इतक्यात त्या ठिकाणी त्यांना असं एक दृश्य दिसलं की आपली सर्व बालक, आपली सर्व बाळ एका मोठ्या जाळ्यामध्ये अडकलेली आहेत. आणि ते जीव वाचवण्याच्या अकंताने आक्रंदत आहेत, रडतायत, ओरडतायत. त्यांचा तो आक्रोश या कबूतर आणि कबुतरणीच्या कानावर पडता क्षणी ते जिथल्या तिथं थांबून गेले. त्यांना काय करावं सुचना असं झालं. त्यांना दिवसाच अंधार झालेला आहे त्यांच्या समोर. आणि मग काही काळ ते अबोल झाले, काय करावं समजत नव्हतं. ही आपल्या काळजाची तुकडे आज समोर मृत्यूला प्राप्त होत आहेत, पाहतायत ते, परंतु काय करावं सुचना असं झालं. निशब्द झालेले दोघही. आणि त्या पिलांचा आक्रोश आता माता पित्यांना पाहून वाढलेला आहे. ते मोठ्या मोठ्याने ओरडू लागलेले. दिठी दिठी मिनली तव जीवन कळा उसासली, तैशीची घागाईली ती एके वेळे. हे दोघांनीही त्या लेकरांवर आपली दृष्टी टाकलेली आहे. दोघेही तकमका त्या लेकरांना पाहतायत. दृष्टीला दृष्टी मिळालेली लेकरांची आणि त्या माता पित्यांची. त्या सर्वांची जीवनकळा अगदी बदल होऊन गेलेला आहे. पण त्या माता पित्यांचा बी आणि त्या पिलांचा, लेकरांचा, त्या बाळांचा जणू काही एकाएकी एखाद्याने त्यांच्यावर कुठल्या शस्त्राने हल्ला करून त्यांना भोसकून जखमी करावं अशी अवस्था त्या कबूतर आणि कबुतरणीची झालेली आहे. आणि म्हणून त्या जखमी वेदनेने ते एकाएकी ओरडायला लागलेले. दोघं पती पत्न्यांनी आता आपल्या आवाजाला वाट करून दिलेली आहे. आता मात्र त्या लेकरांच्या विरहाने, त्या लेकरांच्या दुःखामुळं यांचाही आक्रोश वाढला. हेही आता त्यांना सोडण्याचा प्रयत्न करू लागलेले.
म्हणती आम्ही जातसो जमपथा मागोती न यो सर्वथा सांग तू सरला आता आमचा तुमचा. ते पिलं आपल्या आई वडिलाला आई बापाला पाहून काय म्हणतात की आता आम्ही यमाच्या मार्गाने निघालेलो आहेत. आमच्यापर्यंत आता यम पोहोचलेला आहे. त्या मात्या पित्यांना ते मोलके झालेले आता. आक्रोश थांबला आणि बोलायला लागली, आई बाबा आता तुमचा आणि आमचा संबंध जो होता तो आता संपलेला आहे. जो तुमचा आमचा सोबतचा जो प्रवास होता आता इथं थांबलेला आहे. आता मात्र आमचा प्रवास वेगळ्या पथाने वेगळ्या मार्गाने झालेला आहे. आता आम्हाला यम घ्यायला आलेला आहे. आता आम्ही यमाच्या सोबत जाणार आहोत. आम्ही आता मृत्यूच्या वाटेला लागलेलो आहे. जिथून आता परत येणे नाही आम्हाला. परत तुमची आमची भेट होणे नाही म्हटले. आम्ही आता तुमचे राहिलेलो नाही. आता आम्ही पुन्हा कधी तुम्हाला भेटणार नाही. तुमचा आमचा संघात संपला. एवढेच प्रारब्ध होते. ऋणानुबंधेन सर्वत्र पशु पत्नी सुतालय. हा सगळा ऋणानुबंधाचा खेळ आहे म्हटले. ज्याचा ज्याच्याशी ऋणानुबंध आहे मग तो आपलं राहतं घर, त्या घरात येणारी सून, त्या घरात येणार लेकरू बाळ, आपल्या दारात येणारा ढोर, हे सगळं आपल्याशी असणारं त्याचं ऋणानुबंध. त्या ऋणानुबंधाने ते आपल्या जवळ येतं आणि काही कारणाने काही निमित्ताने ते निघूनही जात. कधी तुमचा आणि त्याचा तो ऋणानुबंध संपला की तिथं तुमच्या त्याच्यामध्ये लगेच दुरावा होतो आणि ते निघून जात. इथं मात्र दुःख त्याला जाणाऱ्यालाही होतं आणि राहणाऱ्यालाही होतं. आणि म्हणून जीवन हे असं सुखदुःखाने भरलेलं आहे. हा संसार सुखदुःखाने भरलेला आहे. आणि म्हणून ही कपोताची ही बाळं आपल्या मात्या पित्यांना म्हणतात तुमचा आमचा संघात संपला. आता आम्ही तुम्हाला कधी भेटणार नाहीत. आता एवढेच आमचे प्रारब्ध होते. आमचा ऋणानुबंध एवढा होता. आता आम्ही निघालो. तर अक्रंदत म्हणे पक्षिणी मी का विसंवलीये पापिनी मिची झालीये सर्पिणी या बाळकाशी. आणि म्हणून त्या बालकांची ती शब्द त्या कबूतर आणि कबुतरणीला कुणी बाण सोडावी आणि ती बाण अंतःकरणाला भेदून जावी आणि त्याने अनेक जखमा व्हाव्यात अंतःकरणाला. अशी काही अवस्था त्या कबूतर आणि कबुतरणीची झालेली आहे. आणि म्हणून कबुतरीण असणारी त्यांची माता ते खूप मोठ्याने रडू लागलेली आक्रंद आहे. तिचा खूप मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे आणि ती स्वतःची छाती बदलून वाजवून स्वतःला दोष द्यायला लागलेली की मी पापिनी आहे. मी पापिनी या बालकांचा मृत्यूला कारण मी स्वतः झालेली आहे. मी यांना सोडलं नसतं, मी यांच्यापासून दूर गेली नसती तर माझी लेकरं वाचली असती. मी स्वतः तुम्हाला या मृत्यूमध्ये ढकललेलं आहे. मी स्वतः तुमचा घात केला म्हटली. या सर्व गोष्टीसाठी मी कारणीभूत आहे. ती स्वतःला दोष द्यायला लागलेली, रडायला लागली आणि विसरून गेली की माझी लेकरं सकाळपासून भुकेलेली आहे. त्यांना अन्नकण आणण्यासाठी, त्यांची भूक भागवण्यासाठी मी त्यांना सोडलं होतं. परंतु ते त्यांचं भूक भागवायची, मला आता जे मी घेऊन आले त्यांना खाऊ घालावं, त्यांची भूक भागवावी, हेही विसरून गेली. आणि त्या भुकेच्या आवेशामध्ये पिल्लांना गिरणारी या पिलांसाठी जणू ती सर्पिनच झाली असं तिला वाटू लागलेलं आहे.
की त्यांची भूक भागवण्या अगोदर माझी भूक भागवण्यासाठी मी एका सरपणी सारखी त्यांना गिळूनकृत करते आहे. ऐसे बोलोनी असासित पाठी राहावी नली अक्रांत निडळ निडळ घास तरी गाली जाळे आणतो असा विलाप करीत वेगाने अचानक आणि अकस्मात ती त्या पिलांच्या जाळ्यात धावत गेली. आणि त्या जाळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर ती पिलं समोर आलेली आहे आणि त्या पिलाच्या कपाळाला कपाळ घासत घासत तीही त्या जाळ्यामध्ये अडकून गेली. अशीच अवस्था आहे आमची, अशीच अवस्था या संसाराची, अशीच अवस्था या जगाची. आम्हा स्वतःला गुरफटवून घेतो. आम्ही त्या बंधनातून मुक्त व्हायचं सोडून आम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवून घेतो स्वतःला. आम्ही त्या बाजूला होत नाही, आम्ही त्याच्यामध्ये घुसतो. जशी ही कबुतरीन त्या पिलाच्या कपाळाला कपाळ घासण्यासाठी, त्यांचं चुंबन घेण्यासाठी, शेवटचा निरोप घेण्यासाठी, शेवटची भेट घेण्यासाठी तिथपर्यंत पोहोचली आणि केव्हा त्या जाळ्यामध्ये जाऊन अडकली तिलाही समजलं नाही आणि तीही त्याच्यात अडकून गेलेली. तव विहंगमू करी दुःखाते म्हणे सांडुनी माते काजात कांते एकली तू. तेव्हा तो कपोत पक्षी दुःख करत काय म्हणतोय की अरे हे कांते, तू माझी स्वामिनी आणि म्हणून मला एकट्याला सोडून चाललीस. तू एकटी का जातेस, मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. केवढं अज्ञान. हे म्हटले अज्ञानाचं खूप मोठं ठिकाण. काय म्हटले, हे कबूतर आणि कबुतरीण म्हणजे अज्ञानाचं खूप मोठं स्थळ होतं, म्हटले ठिकाण होतं. केवढं अज्ञान त्यांच्यामध्ये. ती लेकरं आता संकटामध्ये सापडलेली होती. ती काही वेळाने काही दिवसाने म्हणा मृत्यूला प्राप्त होणार होती, ती संपणार होती. परंतु हे त्यांच्या जर मोहात पडले नसते, त्यांच्या जर प्रेमात पडले नसती तर हे वाचले असते की नाही. परंतु त्यांचा जो मोह होता त्यांच्याविषयी, त्यांच्याविषयीचं जे प्रेम होतं ते त्या दोघा पती पत्नीला घेऊन त्या जाळ्यामध्ये अडकून गेलेले आहे. हे अज्ञान, हे तुमच्या आमच्यामध्ये अज्ञान भरलेलं आहे की आमच्याशिवाय संसार चालू शकत नाही, आमच्याशिवाय घर चालू शकत नाही. बऱ्याच ठिकाणी ऐकायला भेटतं. आपण जर म्हटलं ना कुणाला, का हो ताई तुमचं संपलं आता, काय लेकरांचे मुलींचे सगळ्याचे लग्न झाले, नातू झाले, तुम्हाला नातविणी झाल्या, त्यांनी घरं बांधले, असं झालं तसं, सगळं सगळं संपन्न पूर्ण ते सुखी समाधानी आहेत. आता तुम्ही दीक्षा घेतली तर तुमचं भलं होईल, त्याच्यामध्ये चांगलं तुमचं म्हणजे कल्याण आहे, ठीक आहे. परंतु त्यांचं उत्तर असं येतं की नाही ना बाबा, आता ते कसं आहे 4वी 5वी पर्यंत शिकले इथं, आता इथून गेवरायला जायचे, त्यांना सांभाळायला कोण आहे तिथं. म्हणजे आम्ही गुंतवून घेतो. जसे कबूतर आणि कबुतरीने गुंतवलं की नाही स्वतःला, तसं आम्ही सुटायचं तर त्याच्यात गुंतवतो जास्त. मनानेच म्हणतो नाही नाही त्यांना सांभाळायला कोणी, मलाच जावं लागेल, माझ्याशिवाय होणार नाही. अरे पण तू बसल्या बसल्याच गेली तर, म्हणता म्हणताच गेली तर मग कोण पाहिल त्यांचं. परंतु आम्हाला सुटता सुटत नाही, आम्ही गुरफटून घेतो, त्याच्यात गुंतवून घेतो स्वतःला. सोडा, गुंतवू नका, अज्ञानाला दूर करा. तुम्ही ज्ञानी पंथाचे, तुम्ही ईश्वर मार्गाचे. तुम्हाला क्षणाक्षणाला ज्ञान मिळालेलं आहे, क्षणाक्षणाला ऐकायला भेटतंय, पाहायला भेटतंय, अनुभवला भेटतंय. तुम्ही तर पटकन त्याच्या बाजूला झालं पाहिजे.
झटकन निर्णय घेतला पाहिजे आणि दुसऱ्या क्षणाला देवा अर्पण झाला पाहिजे. हा, आम्ही मात्र सगळं गलित गात्र झालं. आता एक कान बंद झाला, दुसरा डोळा बंद झाला, एक हातपाय एक बाजू आता निकामी झाली. त्यावेळेला मात्र म्हणतो, देवा कसं करशील रे, घेऊन जा मला लवकर. घेऊन जायला तिथे काय तुमचं ठेवलेलं आहे काय? घेऊन जाय हे गलित गात्र झालेलं शरीर, जे शरीर त्यानेच आम्हाला देऊ केलेलं आहे, त्याच संपत्ती, आमची काही नाही. आम्ही कोण त्याला देणार आहे? हे कोणाचं आहे? हे भाड्याने भेटलेलं आहे आम्हाला, हे आमचं नाहीये, हे त्यानेच आम्हाला देऊ केलेलं आहे. आम्ही भाडोत्री आहोत त्याच्यामध्ये, आणि म्हणून आम्ही त्याला ते देणार नाही, तो घेऊन जाणार आहे. हा, परंतु त्याच्यामध्ये वास करणारा जीवात्मा, जीव जो आहे तो खऱ्या अर्थाने त्या ईश्वराने, त्या परमेश्वराने, सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी ठामपणे सांगितलं की मी तुझा उद्धार करण्यासाठी अवतरित झालेलं, अवतार घेतलेलं आहे बाबा रे. या कलियुगामध्ये जर तुझा उद्धार नाही झाला तर कधीच उद्धार होणार नाही, हे लक्षात घे. या अवतारे उद्धार होई दे, येणे अवतारे काहीची लुद्धरीचे म्हटले. परत दुसरा अवतार तुमचा उद्धार करील नाही करील हे सांगता येत नाही. आम्ही आता त्याचा विडा उचललेला आहे, संकल्प केलाय, शपथ घेतली आम्ही की ह्या सगळ्या जीवांचा उद्धार करायचा. करून घ्यायचा उद्धार, घ्यायचा कधी? उद्या संध्याकाळी दत्त जयंतीच्या दिवशी. कधी करून घ्यायचा? हा, ही खूप मोठी संधी आहे, खूप मोठी संधी आहे आपल्याला प्राप्त झालेली. बंधू भगिनी, सर्वांना विनंती आहे माझी की तुम्ही खूप मोठ्या ज्ञानमार्गाला प्राप्त झालेले आहे, खूप मोठा ज्ञानमार्ग तुमच्या घरामध्ये चालून आलेला आहे. तुम्हाला खूप मोठी संधी तुमच्या घरामध्ये उपलब्ध झालेली आहे. याच्यापेक्षा आणखी कुठली संधी नाही, आणि ती कुठल्या जन्मी प्राप्त होईल हेही सांगता येत नाही नंतर. आज आम्ही आमचं आयुष्य बरंच वेगवेगळ्या मार्गाने दिलेलं आहे, है का नाही? थोडेसे डोळे झाकले आणि थोडं पाठीमागे जाऊन विचार केला ना तर आम्हाला सगळं चित्र आमचं दिसतं, सगळं पिक्चर चालू होतो आणि एक एक पार्ट समोर येत राहतं. आम्ही काय काय केलं, कसं कसं केलं, हा इथपर्यंत कसं पोहोचलो, हे सगळं जर पाठीमागे जाऊन पाहिलं ना तर सगळा पिक्चर समोर आल्यानंतर मात्र भयावह होऊन जातो. आम्हालाच भीती वाटायला लागती की आता आम्हाला समोर जाऊन काय होईल, ते आम्ही केलेलं असतं म्हणून, है का नाही? आणि म्हणून या सगळ्यापासून वाचण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे संन्यास, अनुसरण. सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे अनुसरण. त्या ईश्वराला अनुसरलं पाहिजे. त्या ईश्वराचं होऊन गेले तुम्ही तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या वाचू शकतात. म्हणून अनुसरण हे महत्वाचं आहे. देवाने सांगितलं एक जन्म देऊन पाहिले बाबा, दे एकच जन्म दे फक्त, त्या जन्मात तुझं मी सोनं करून टाकील. ईश्वर या गोष्टीसाठी अधीर आहे, अधीर आहे. आम्ही इकडे तिकडे पाहिलं, स्वतःला सोडून थोडस बाहेर आजूबाजूला पाहिलं तर अगदी वेगळी पार्ट आम्हाला पाहायला भेटतात, ठीक आहे.
कधी कधी माणसाला किळस येते एखादा पार्ट पाहत असताना. अशी चित्र आहेत जगामध्ये. हा? आणि मग हे पार्ट बदलून देवाला देवाजवळ घ्यायचंय. केवढं करुणाळूपण आहे त्याच्यामध्ये, किती दयाळूपण आहे, हा, किती त्याचं आपलेपण आहे जीवाविषयी, आहे का नाही? हे सगळं म्हणजे कचऱ्याकुंडीत फेकून देण्यासारखी वस्तू आहे. तरी सुद्धा तो म्हणतो मी त्याला समान करून घेईल, माझ्या जवळ बसून घेईल, माझ्या समान बसून घेईल. एवढी औदार्यता आहे त्या ईश्वरामध्ये, केवढा मोठेपण आहे त्याच्यामध्ये. आम्ही एखाद्या गोष्टीने थोडस मोठं झालो आणि एखादा त्याच्यापेक्षा कमीचा आमच्या जवळ आला तर आम्ही म्हणतो आम्ही त्याच्याजवळ बसणार, त्याला आमच्या जवळ बसवणार. ही अवस्था आमच्यामध्ये येऊन जाते. हा अहंकार आमच्यामध्ये नको असणारा अहंकार आमच्यामध्ये येऊन जातो काही नसताना. आणि तो जगाचा मालक, सृष्टीचा चालक, सृष्टी रचयिता, जीवदेवतेचा स्वामी असणारा तो ईश्वर, तो म्हणतो जीवाला मी माझ्या समान करून घेईल. काय पाहिजे अजून आपल्याला? यापेक्षा आणखी काय पाहिजे? हा, अज्ञानपणामध्ये आम्ही अज्ञानाने असं म्हणून जातो उद्धार म्हणजे परत जन्माला नाही यायचं. हे अवघडच आहे. अरे जन्मामध्ये येऊन ही मौज मजा करायची, लग्न कार्यामध्ये नाचायचं, बागडायचं, नको ते पदार्थ खायचे, नको ते चांगले चांगले भरजरी वस्त्र धारण करायची, नेसायची, एकामेकाच्या घरी जाऊन पाहुणचार घ्यायचा द्यायचा, ही सगळी मजा सोडून उद्धार म्हणजे कधीच परत यायचं नाही. अरे पण तिथं काय मजा आहे हे माहिती नाही ना तुला. इथली मजा तुला माहिती नाही, तू इथलीच मजा पाहिली फक्त. हा, आणि इथली मजा करता करता जी फजिती होऊन जाते ना, ती फजिती तिथं नाही. ती त्या देवाजवळ तिथं फजिती नाही. तिथं सुख आणि सुख, तिथं दुःखाचा लवलेश नाही. आणि मग सुखासाठीच तर आम्ही सगळं करतो. सुखच आम्ही पाहत राहतो, कुठं सुख मिळतंय, कुठं सुख मिळतंय, कुठं सुख मिळतंय. परंतु सुख येतं एका दाराने आणि लगेच दुसऱ्या दाराने निघून जातं. ते सुख आमच्याजवळ राहायला तयार नाही ना. मग ते सुख आमचं कुठं राहील? तर त्या ईश्वराजवळ गेल्यानंतर त्याची प्राप्ती जर झाली तर ते सुखच सुख आम्हाला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून त्याची प्राप्ती सगळ्यात महत्वाची आहे. ज्याने त्याने विचार करून जास्तीत जास्त लवकर या गोष्टीवर विचार करावा. आणि ज्या बंधनामध्ये आम्ही अडकलेलो आहेत त्या बंधनातून आता मोकळं व्हायला पहा. ते बंधनातून मोकळं व्हायला पहा, त्या जोखडातून बाहेर यायला पहा. रस्ता तुमच्यासाठी तयार आहे, फक्त तुम्ही निघण्याची तयारी करा. कबूतर आणि कबुतरीण त्या अज्ञात्वामुळे, अज्ञानामुळे, त्या लेकरांच्या मोहामुळे, संसाराच्या मोहपाशामुळे त्या जाळ्यामध्ये अलगद जाऊन अडकली आणि त्यांनी त्यांची जीवनयात्रा त्या ठिकाणी संपूर्ण घेतली. अशीच अवस्था आमची आहे की नाही? समजतंय आपल्याला, हे समजून सुद्धा आम्ही त्याला न समजल्यासारखं करतो. समजून सुद्धा न समजल्यासारखं करतो. जाऊ द्या, सांगायचं का आम्ही बाबायचं, आपण आपलं घरी गेलं की आपले अहो. पण तुमच्या भल्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी हे सगळं चाललंय. ते तुमच्या कल्याणासाठी चाललेलं आहे आणि तो कल्याणकारी मार्ग तुम्हाला प्राप्त झालेला आहे. परंतु तुम्हाला ते समजला नाही की इथं कल्याण आहे आपलं. ऐका नाही, नदीच्या काठावर बसून जर आपल्याला ते पाणी पिऊन आपली
तहान भागवता येत नसल तर त्यापेक्षा दुर्दैव अनेक मोठं दुसरं कुठलं नाही. काठावर बसलेलो आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही त्या काठावर आहात. ती ज्ञानगंगा तुमच्या जवळून वाहती आहे. तो ज्ञानियाचा मार्ग तुमच्या जवळून वाहतो आहे. तो खऱ्या अर्थाने ईश्वर आता तुमच्या जवळ आहे. तुम्ही त्याला जर अनुसरले, सर्वसंगाचा त्याग केलाच, खरोखर तुम्ही त्या ईश्वराला प्रिय होणार आहात. हात वर करणार का कोणी? मग चहा प्यायला नाही बरं का, दीक्षा घ्यायला म्हणलो मी. तुम्हाला वाटला संपलं की चहा आहे आता. हा, तव विहंगमू करीती दुःखाते म्हणे सांडोनी माते का जाते कांते कली तू. आणि कबूतरही त्या पत्नीच्या पाठीमाग गेलेला आहे. न बोलत माशी जातसे बाळकीशी लेकुरवे वांचुनी स्त्रियाशी कवणी पडियाना. माझ्याशी काही न बोलता तू बालका समवेत चाललेली आहेस. मला आतापर्यंत आपण एकामेकाचा विचार घेतल्याशिवाय कुठलाही पाऊल उचललेलं नाही. मला तू विचारल्याशिवाय काहीही केलेलं नाही आतापर्यंत. आज मात्र मला तू न विचारता चाललेली आहेस. फक्त बालकाचा आणि तू तुझा विचार केला, माझा केला नाही. कबुतरणीला म्हणतोय ऐका नाही, आणि तू बालकांच्या सोबत चाललेली आहेस. स्त्रियांना मात्र आपल्या लेकराशिवाय दुसरं काहीच प्रिय नसतं. ठीक आहे. माया माऊल्यांना आपल्या बालकांविषयी अत्यंत प्रेम जिव्हाळा असतो. त्या बालकांमध्ये असणारं त्यांचं स्नेह अगदी नैसर्गिक. आमच्या देवाने सांगितलं मातेचं प्रेम नैसर्गिक, ते तिला तिथूनच प्राप्त झालेलं आहे. आणि मग त्या स्नेहाने ती मात्र त्या लेकरापेक्षा दुसरा कशालाही प्रिय म्हणू शकत नाही. आणि म्हणून आज या बालकासमोर तिला तिचा प्रिय असणारा पती सुद्धा प्रिय वाटला नाही. ती लेकरासाठी अदोगर त्यांच्यामध्येच जाऊन गुरफटली, गुंतली आणि स्वतःला संपवण्यासाठी तयार झाली. इथं मात्र पती असणारा कबूतर तिला म्हणतो की अगं, आपण आतापर्यंत एकामेकाच्या विचाराशिवाय कुठलंही पाऊल उचललं नाही, कुठलं काम केलं नाही. आज तू मात्र मला एकट्याला सोडून चाललेली आहेस. आता सुनिये घरी एकला मी काय करी, कटकट सदा शिवाय संसारी म्हणजे काही केले. आणि म्हणून आता या सुन्या घरामध्ये, या मोकळ्याखट घरामध्ये मी एकटा काय करू? अगं मला हे उचलून फेकील. मी आता या घरट्याच्या चारी बाजूने जे कुंपण घातलेलं आहे, जे संरक्षण म्हणून मी एक घरटं तयार केलेलं होतं, ते घरटं मात्र आज सुरक्षित राहिलेलं नाही. त्याला भेदून माझी लेकरं, माझा संसार हा आज माझ्या हातातून निसटलेला आहे, संपलेला आहे. अगं मला तू सोडून चाललीस आणि म्हणून मी एकटा काय करू? इथं माझ्यावर फार वाईट दिवस आले. ऐसे बोलूनी सहसा जाळ्यांतू रिगे अपैसा, बापू मोहचा पासा कवणा ते न बधी. एवढं बोलून तो कपोत ही त्या जाळ्यामध्ये शिरलेला आहे. होऊन तो त्या जाळ्यामध्ये शिरला आणि त्यानेही त्या मोहपाशाला आपलंस करून घेतला. त्या बंधनामध्ये तो अडकून गेला. देव मात्र बंधमुक्त करणार आहे. देवाला ह्या संसार बंधनातून मुक्त करायचंय आणि तुम्हाला त्या ईश्वर प्राप्तीला न्यायचंय. हा कबूतर त्या बंधनामध्ये स्वतःहून जाऊन अडकला आणि तो मोहाचा फासा तो कुणाला मारित नाही, कुणाला बाधत नाही. तो प्रत्येकाला बाधक ठरतो, मारक ठरतो. त्या मोहाच्या पाशामध्ये हे कबूतर सुद्धा अडकून गेलं. ते राहुनी पक्षी कुळे व्याधाचे मन संतोखले, मग बांधुनी जाळे निघाला तो.
इतकी सगळी पक्षी, इतके सगळे कबूतर एकदाच आपल्या जाळ्यामध्ये अडकले. या जीवनामध्ये मी पहिल्यांदा हे सगळं अनुभवतो, हे पहिल्यांदा माझ्या सोबत घडलं, म्हणून तो मनोमन खुश झालेला आहे. कोण? पारधी. आणि त्या पारध्याने संतुष्ट होऊन, खुश होऊन ते जाळं गोळा केलं, बांधलं आणि तो निघाला. ते लाहुनी पक्षीकुळे व्याधाचे मन संतोखले, न बांधुनी जाळे निघाला तो. सकुटुंबी कपोता निमाला स्नेहो करिता, म्हणून घरी असकता यदू न व्हावे तुवा. आणि म्हणून यदुराजाला हे कपोताचं गोष्ट सांगत असताना अवधूत देव सांगतात की एवढंच तुला सांगायचा माझा हेतू होता, म्हटले की अतिशय स्नेह केल्यामुळं कुणावर? एकामेकावर. पहिलं पती पत्नीचा अतिशय एकामेकावरचा स्नेह, आणि त्या कुटुंबासहित, त्या बालकासहित त्या मोहपाशाने, त्या अत्यंतिक स्नेहाने म्हणे या कपोताचा सर्वनाश झाला. आणि म्हणून तू स्त्री पुत्राधिक जे सुख तुला प्राप्त झालेलं आहे, तुला जे सुख वाटतं, स्त्री पुत्राधिक. काय म्हणतो मी? स्त्री म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे पुत्र संतान, बालक घरात जन्माला आलेली. त्यांच्यामुळं जे सुख तुला प्राप्त झालंय आणि त्या सुखाने त्यांच्या विषयीची जी आसक्ती तुझ्यामध्ये निर्माण झालेली आहे, त्यांना तू आसक्त झालेला आहेस. आणि म्हणून त्या आसक्तीमुळं हे सगळं घडतं. आणि म्हणून आसक्ती असता कामा नये. तू त्याला आसक्त होऊ नकोस. तू त्यापासून बाजूला हो, त्या विरहित होऊन जा. म्हणून माणसाला संसाराची आसक्ती जास्त व्हायला नको. आसक्ती जर झाली तर माणूस संसाराला सोडू शकत नाही, संसाराच्या बाजूला होऊ शकत नाही, संसारा वेगळा होऊ शकत नाही. आणि त्या आसक्तीमुळे आपल्या जीवनाचा सर्वनाश होतो, नाश होतो. म्हणून आसक्ती रहित झालं पाहिजे. तू यापासून वेगळा हो, या बंधनापासून बाजूला हो, या बंधनामध्ये अडकू नकोस म्हणले राजा. तुझ्याकडे सगळी संपन्नता आहे, तू राजा आहेस, आणि तू ज्या संसाराला म्हणा, त्या ज्या राजताट फाटा, त्या थाटा वाटाला म्हणा, सगळ्याला आसक्त होऊन राहतोस. परंतु ती आसक्ती तुझ्या सर्वनाशाला कारणीभूत ठरणार आहे. आणि म्हणून ती आसक्ती सोड, या वेगळा हो, तेव्हा तुला आमचं सन्निधान किंवा आमची प्राप्ती तुला होईल. दंडवत हो.